गुड मॉर्निंग सगळ्यांना. कशा आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे. मी पण लवकर उठलेली आहे, पण थंडीमुळे मी आंघोळ करत नाही लवकर. बघा आता आबा बसलेले आहे तिथं. सकाळी सकाळी कसं चाललंय दोघांचं प्रेम बघू शकता तुम्ही. इकडे कारभाऱ्यांचं झालं आहे बैलांना पेंड वगैरे घालून त्यांची सेवा वगैरे सुरू असते व्यवस्थित. बघू शकता मुक्या प्राण्यांची सेवा केलेली कुठं वाया जात नाही. मी काय जास्त एवढं काम नाही करत बैलांचं, पण त्यांची सेवा सुरू असते. आबांचं पण चालू असतं काही ना काहीतरी. आज लवकर आले तर आबासुद्धा सकाळी. तिकडं आहे ती प्रांजलताई, आमची नंदूबाई आहे प्रांजलताई. आजी आज गेले गावाला म्हणून ते आले सायकलवरून. तर असं आहे, शेळी आहे, गहू खाते, तिला पण गहू घातले. गहू खाते. मने आला, मने या, मने आलाय. म्हणू ये म्हणे इकडे की. तर आमची सकाळ रोजची अशीच असते. कोंबड्या वगैरे सोडले जातात ना. तुमच्याकडे पण काय असते किंवा आमचं नैसर्गिक वातावरण कसं आहे ते सुद्धा सांगायला विसरू नका. रोज आमच्याकडे अशी सकाळ होत असते. मारतो, आबाला मारत आहे. बसतोय आणि अचानकपणे मारतो. झालंय, कामावरून झालेलं आहे. कारभाऱ्यांनी सकाळी लवकर उठून सगळं काम चकाचक आवरलेलं आहे. कारभारी घरात असले की मला कामाचं टेन्शन नसतं. त्यामुळं श्री स्वामी समर्थ. भेटू आपण. कोंबड्या बघा कशा पाणी पित आहेत. शेळीला पाणी ठेवले, त्यातलं पाणी पितात. त्या निसर्गाच्या सानिध्यात राहिलं तर आपली मारल आबा, मारल. उठा तुम्ही त्याच्यापासून, मारता येते. छान नाही ते. या मारते बर का, मारते आगावया, नाही तर जाचीला पुढं. तर श्री स्वामी समर्थ. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. आता तर सगळ्यांचं झालेलं आहे, खाऊन पिऊन बसलेले आहेत. आता निवांत बसतील सगळी. म्हणे या श्री स्वामी समर्थ. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. म्हणे या.